शासकीय पूजेनंतर विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनाला सुरुवात झाली आहे। गाभाऱ्यातल्या मंगलमय वातावरणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांनी। आषाढी एकादशीचा दिवस आहे। महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेली आहे। सपत्नीक महापूजा केलेली आहे आणि आपण आता बघू शकतो की ही दर्शनाची रांग आहे। आपण एक एक भाविक जे आहेत दर्शन घेण्यासाठी आता ही जी दर्शनासाठीची ही सगळी रांग आहे। एक एक प्रत्येक जण की जो अगदी तासन तास प्रत्येक भाविक की आपल्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी इथे आतुर झालेला असतो। सुंदर अशा फुलांची सजावट आपल्याला या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये इथे दिसते आहे की याच ठिकाणी अनेक जे सेवेकरी असतात ते अगदी मन लावून हे सगळी फुलांची जी आकर्षक सजावट आहे ती इथे केली जाते। अनेक ही गणपतीची मूर्ती आपण बघतोय की श्री गणेश आहे की बरोबर विठ्ठलाच्या गाभाऱ्याच्या बाहेर ही गणपतीची मूर्ती तुम्ही बघू शकता। आपल्याला माहिती आहे की आपण श्री गणेशाचा गणपतीचं आपण आधी दर्शन घेतो आणि त्यानंतर आपण या ठिकाणी आपण विठ्ठल मंदिरामध्ये इथे येतो आणि आता हा जो क्षण आहे की या ठिकाणी आपण विठ्ठलाच्या मूर्तीपुढे आपण आहोत की पंढरीचा पांडुरंग आहे तो किती छान दिसतो की ह्याच पांडुरंगाची आस धरण्यासाठी की याच पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आपण सगळेजण आतुर असतो। त्यामुळं याच पंढरीच्या पांडुरंगाचं पंढरीच्या राजाचं आपण दर्शन घेऊया आणि ही एक मूर्ती झी24 तासच्या खास सगळ्या प्रेक्षकांसाठी आपण एका मूर्तीचं दर्शन घडूया की विठ्ठलाची मूर्ती आहे। कुंडलिक वरदेव हार विठ्ठलचा गजर आहे, पुजारी आहेत आणि प्रत्येक जण या ठिकाणी आता या विठुरायाचं दर्शन घेताना आपल्याला दिसतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, पंढरपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।